शेतकरी मित्रांनो, आज आपण एक जे प्रोडक्ट आपण पपईसाठी 60 दिवसानंतर आळवणी करण्यासाठी शेतकरी मित्रांनो सांगतोय, त्याचं एक आळवणी त्याचं औषध कसं बनवायचं ह्याचा एक व्हिडिओ बनवतोय। हे बघा, ते प्रोडक्ट नाव आहे ह्युमिकार्बन। एक नाम 9 काम। बघा, फास्ट अपटेक, फुटवा स्पेशल, जाड बुंदा, स्टंप काळोखी, फ्लॉवरिंग व सेटिंग स्पेशल, पॉइंटर स्पेशल, सायझर स्पेशल, चंद्री कर्ब, सूक्ष्म जीवांचे अन्न, बाउंड ब्रेकिंग, चिरिटन प्रोसेस, हे सगळं कामं करते शेतकरी मित्रांनो। आम्ही ह्याच्या अगोदर प्रोडक्ट वापरलेला आहे, म्हणून जाणीवपूर्वक हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत आहे। आता बघा, ह्यामध्ये कंपनीचा नंबरही तुम्हाला इथे दिसेल, ज्यांना काय हवा आहे ती मागवून घेऊ शकतो कंपनीकडून। आता कसं वापरायचं तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, की आम्ही साधारणपणे 180-85 लिटर एका बॅरलमध्ये पाणी घेतलेलं आहे। तर ह्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करायचं, 5 किलो साखर, ही 5 किलो साखर आपण घेतलेली आहे। 5 किलो साखर ह्यात टाकून द्यायची, पूर्ण 5 किलो एका बॅरल 200 लिटरसाठी 5 किलो साखर हे टाकून द्यायचं। त्याचबरोबर यामध्ये आणखी 5 किलो गुळ टाकायचा आहे। 5 किलो गुळ पण आपण आणलेला आहे, 5 किलो गुळ पण ह्यामध्ये टाकायचा आहे। बघा, हे गुळ विरघळून जाईल थोड्या वेळानं, 1-1 किलोच्या हे येतं। हे 5 किलो गुळ ह्यामध्ये टाकलं आपण। आता हे आपण प्रोडक्टचं हे खोलू आपण हे ह्याच्यामध्ये। मित्रांनो, आपण इथं बकेट फोडलेली आहे। हे बघा, ह्या बकेटमध्ये बऱ्याचशा पुड्या आहेत। आता ह्यातलं एक पुड्या आपण टाकून ह्यामध्ये ह्या पाण्यामध्ये मिरगवून घ्यायचं आहे। तर असे व्यवस्थित अगदी विरघळून घ्यायचे, एक पुड्या टाकायचे। अशा सर्व एक पुड्या ह्यामध्ये टाकून मिसळून घ्यायचे। आता 2 पुड्या झाल्या बघा मिसळायच्या। 3 4 5 6 7 8 9 प्रकारच्या पुड्या आहेत ह्यामध्ये मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, 9 प्रकारच्या पुड्या आहेत, त्या टाकून मिसळून घ्यायचे यामध्ये सगळं। आता आळवणी करताना झाडाच्याच बुडात का वाटायचं त्याचं सुद्धा कारण आहे। ह्या शेतकरी मित्रांनो, हे झाड सोडून ह्या झाडापर्यंत साधारण 2 ते 3 ड्रिपर आहेत, की जे जिथं आपलं झाड नाही किंवा झाड आणखी मोठे झालेलं नाही, त्यामुळे तिथं आपलं ड्रिपमध्ये हे औषध सोडून उपयोग होत नाही। बऱ्याच शेतकरी मित्रांना वाटतं की आपण हे औषध ड्रिपमध्ये सोडावं। साधारण एका झाडाला 100 ते 150 मिली, साधारणपणे 2-2 पेल एका झाडाला येतात। 100 ते 150 मिली हे ह्युमिकार्बनचं ड्रिंचिंग करून घ्यायचं। हे असं बुडात ड्रिंचिंग करून घ्या, ह्याचा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे। झाडाची वाढ वगैरे कम्पॅक्ट राहते, झाडाची वाढ जास्त होत नाही, कळी स्लाईड निघते आणि चांगल्या प्रकारे झाडाला सेटिंग होत आहे।